महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. कोणते जिल्हे धोक्यात? नेमकी परिस्थिती काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. नेमके कोणते जिल्हे धोक्यात आहे? प्रशासनाने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत? काही पुढील दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे हे जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलीच गोष्ट. आज आपण महाराष्ट्रातील सध्याची जी परिस्थिती आहे पावसासंबंधित ती समजून घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा वेग घेतला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा आहे की यंदा अचानक पावसाचा जोर का वाढला? यामागचं प्रमुख कारण म्हणजे नेतृत्वीय मान्सूनची पुढील वाटचाल. बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा महाराष्ट्राकडे येत आहे. हा ओलावा पश्चिम घाटाला धडकल्यानंतर ढगाची निर्मिती वेगाने होते आणि त्यामुळे कोकण तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतो. याचा सर्वाधिक परिणाम कोणत्या भागावर होऊ शकतो? तर हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. अशा वेळी सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, झाडे पडणे आणि काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता. त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे. नागरिकांनीही नदी, नाले किंवा पूरग्रस्त भागाजवळ न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने पाहिले तर पाऊस हा अनेक ठिकाणी दिलासादायक ठरू शकतो. जून महिन्यात काही भागात पावसाची कमतरता होती. अलीकडच्या पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची तूट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अतिवृष्टी झाली तर नव्याने पेरणी केलेल्या पिकाचे नुकसान होण्याचाही धोका होतो. पुढील 2 ते 3 दिवस हवामान चढउतार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सतत पाऊस तर काही भागात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी आणि मेघगर्जना होऊ शकतात. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी स्थानिक हवामानाचा अंदाज तपासणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे हे आवश्यक आहे. महाराष्ट्रात पाऊस हा दिलासादायक देतो आणि काही वेळ मोठं संकटही निर्माण करतो. त्यामुळे सतर्क राहणं हीच खरी सुरक्षा आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलीच गोष्ट चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.